दरम्यान महिला आरक्षण विधेयकाला 2023लाच मंजुरी मिळाली असं संजय राऊत यांनी सांगितलं। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध तरी काय असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। तसंच केंद्र सरकार महिलांच्या भावनांशी खेळते असं प्रणिती शिंदेंनी सांगितलं। पाहूया। मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये। ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वगैरे म्हणताय आता, ते मुळात महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं। ते मतदारसंघ अंधाधुंद पद्धतीनं तोडण्याचं एक बिल होतं। माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना। तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं। मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना। डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालतायत? आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदी शांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही। त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये, तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट, आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय, तर तुमची तयारी पण नव्हती, तुमची तयारी नव्हती 2/3 मेजॉरिटीची, मग तुम्ही आणलाच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांशी का खेळलात?